नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेच्या 23 एप्रिलच्या एपिसोडमध्ये असं काहीतरी घडलंय ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. प्रियाचा खोटारडा चेहरा सगळ्यांसमोर आलाय आणि मग त्यानंतर अश्विनने तिची अशी काही वाट लावली आहे ती पाहून तुम्ही खूपच खुश व्हाल. मग नेमकं असं घडलंय तरी काय हे आपण जाणून घेऊया. मालिकेच्या सुरुवातीलाच सगळेजण मस्तपैकी सुभेदारांच्या घरी जेवून बसायची तयारी करत असतात, परंतु त्याच वेळेस तेथे प्रतिमा आणि रविराज येतात. प्रतिमा आणि रविराजला पाहून सर्वांना खूप आनंद होतो. सगळेजण त्यांचं स्वागत करतात. रविराज हा आनंदी असतो. त्याला इतका आनंदी पाहून कल्पना, पूर्णाजी सगळेच खूप खुश होतात. तेव्हा पूर्णाजी विचारते, तुम्ही अचानक कसे काय आलात? रविराज म्हणतो, याआधी आपण एकमेकांच्या घरी असेच अचानक यायचो ना, कोणत्याही कारणाशिवाय, आणि आजही तसंच झालंय. पूर्णाजी खूप खुश होते की बरं झालं आधीचे दिवस परत आले. रविराज सांगतो, मी प्रतिमाला म्हणालो की जेवण झालंय, आता आपण गाडीमध्ये कुठेतरी लॉंग ड्राईव्हला जाऊया, मस्त फेरफटका मारूया. तर ती मला म्हणाली, लॉंग ड्राईव्हला जाण्यापेक्षा आपण पूर्णाईच्या घरी जाऊया, त्यांची भेट घेऊया. मला सुद्धा ते पटलं. हे ऐकून पूर्णाजी आणि कल्पना चांगलेच खुश होतात. पूर्णाजी म्हणते, रविराज, आधी तर तुम्ही या घरचे जावई होतात, परंतु आता तुमच्या मुलीचं लग्न या घरात झालंय. तुम्ही आमचे व्याही आहात. जावयाचा मान तर होताच, आता व्याहाचा सुद्धा मान झालाय. तुम्ही येथे हक्काने कधीही येऊ शकतात. आमच्या घरची दारं तुमच्यासाठी नेहमी उघडी आहेत. तेव्हा रविराज विचारतो, पण तन्वी कोठे? आम्हाला तिलासुद्धा भेटायचं होतं. हे ऐकून अश्विनचा चेहरा चांगलाच पडतो. अश्विन हा रविराजलाही खोटं सांगतो. तिला कॉलेजचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं म्हणून ती गेली आहे. तर कल्पना म्हणते, हो ना, आम्हाला तर सांगूनही गेली नाही. आम्हाला अश्विनने सांगितलं तेव्हा कुठे आम्हाला कळलं. अश्विनला खूप वाईट वाटतं की आपण तन्वीसाठी सगळ्यांशी खोटं बोलतोय. तर रविराज म्हणतो, बरं झालं, कमीत कमी तिचा अभ्यास तरी ठीक चालू आहे ना, मग आम्हाला काही त्रास नाही. त्याच वेळेस अर्जुन, सायली आणि मधुभाऊ घरी येतात. अर्जुन आणि सायली प्रतिमा आत्या आणि रविराजला पाहून खूप खुश होतात. मधुभाऊ त्यांच्या खोलीत निघून जातात. तर सायली म्हणते, मी तुमच्यासाठी कॉफी बनवू का? रविराज म्हणतो, नको, आम्ही फक्त अर्धा तासासाठी आलोय. तर सायली म्हणते, काही होत नाही, मी बनवते, आणि ती कॉफी बनवायला जाते. त्यानंतर सगळ्यांच्या गप्पा सुरू होतात. कल्पना ही प्रतिमाचं कौतुक करते की तुला ट्रीटमेंटचा चांगलाच फायदा होतोय आणि आता तुझा चेहरा आधीसारखा झालाय. हे ऐकून प्रतिमाला खूप आनंद होतो. तर इकडे प्रिया ही सुद्धा घराच्या लॉनमध्ये पोहोचते आणि विचार करते, या महिपतचं काही खरं नाही, एका दिवशी खरंच मला मारून टाकायचा. ती खूप घाबरलेली असते, पण आपल्या चेहऱ्यावरची ही भीती कोणालाही दिसायला नको. आणि आता घरच्यांना काय सांगायचं, नेहमीची ती माहेरची टाप मारायची असा विचार करून ती घरात येते. तेव्हा घरात फक्त पूर्णाई, अर्जुन आणि प्रताप बसलेले असतात. कल्पनाही बसलेली असते. कल्पना विचारते, तन्वी तू कुठे गेली होतीस? तर प्रिया तिचं काही न ऐकून घेता सांगते, मी माझ्या आईकडे गेले होते. मला आईची खूप आठवण येत होती ना, आणि अश्विनला सुद्धा काहीच माहीत नव्हतं. हे ऐकून प्रताप, पूर्णाई आणि कल्पनाला जबर धक्काच बसतो. आपला अश्विन तर म्हणाला की तिने मला मेसेज केलाय, तन्वी कॉलेजला गेली आहे हे त्यांना आठवतं, आणि आता तन्वी का खोटं बोलते हेच त्यांना समजत नाही. तन्वी पुढे आणखीन खोटं बोलू लागते. तुम्हाला तर माहिती आहे ना, मला आईची आठवण आली की मला राहुलं जात नाही, त्यामुळे तुम्हाला कोणाला सांगता नाही आलं आणि मी आईला भेटायला गेले. अर्जुन हसू लागतो. कल्पना आणि पूर्णाजी त्याच्याकडे पाहतात. अर्जुन म्हणतो, तन्वी, तुला खोटं बोलण्याची चांगली प्रॅक्टिस आहे, पण थोडी क्रिएटिव्हिटी कमी पडते, त्यामुळे तुझं खोटं आज सगळ्यांसमोर आलंय. पूर्णाई आणि कल्पनाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा तन्वी चिडून म्हणते, अर्जुन, काही बोलू नको, मी काहीच खोटं बोललेली नाहीये. अर्जुन तिला मागे वरून पाहायला सांगतो, तर चक्क सायली आणि प्रतिमा तेथे येतात. प्रतिमाला आपल्या घरी पाहून तन्वीला जबर धक्काच बसतो. आज आपण चांगलंच अडकलोय हे तिला कळतं. तर अश्विन हा सुद्धा रविराजला तेथे घेऊन येतो. रविराज सुद्धा आलाय. हे पाहून तन्वीच्या पायाखालची जमीनच सरकते. हे येथे अचानक कसे काय टपकले? आता मी चांगलीच अडकले हे प्रियाच्या लक्षात येतं. रविराज विचारतो, अगं तन्वी, आलीस का तू? बरं झालं तुझी भेट झाली तेवढीच आम्हाला. तन्वी ही लगेचच प्रतिमाला जाऊन मिठी मारते आणि म्हणते, आई, मला तुझी किती आठवण येत होती. तर रविराज तिला म्हणतो, बाबाची आठवण नाही का येत मग? तन्वी म्हणते, हो बाबा, तुम्ही सगळं विसरून येथे आलात याचा मला खूप आनंद झालाय. प्रतिमाही खुश होते. तर प्रताप हा तन्वीला जाब विचारतो, तू तर म्हणालीस की तू तुझ्या आईबाबांच्या घरी गेली, परंतु हे दोघे येथे असताना तू तेथे काय करत होतीस?
अश्विनला सुद्धा तिला जाब विचारायचा असतो, पण तो गप्प बसतो. प्रियाला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. तर पूर्णा आजी सुद्धा तिला जाब विचारते, हो तन्वी, अश्विन तर आम्हाला म्हणाला की तू कॉलेजला गेली आहे. तू सांगतेस मी आईबाबांच्या घरी गेली आहे, तर तुझे आईबाबा येथे आले. खरं खरं सांग, तू कोठे गेली होतीस? अर्जुन म्हणतो, याचा अर्थ अश्विन आपल्याशी खोटं बोलला. त्याने फक्त बायकोची बाजू सावरून घेतली. त्याला सुद्धा माहीत नव्हतं की तन्वी कोठे गेली आहे. अश्विन खोटं म्हणतो, तसं काही नाहीये, मी नाही बाजू सावरून घेतली, मला खरंच तिचा मेसेज आला होता. तर अर्जुन त्याला म्हणतो, अश्विन काय ना, तन्वीला खोटं बोलायची सवय आहे, प्रॅक्टिस आहे, पण तुला तशी सवय नाहीये ना, म्हणून तू पकडला गेलास, तुला खोटं बोलता येत नाही. अश्विन गप्प बसतो. तर सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही थोडं गप्प बसता का? तेव्हा अर्जुन हा गप्प बसतो पण हसू लागतो. तर रविराज हा तन्वीला जाब विचारतो, हे सगळं काय कन्फ्युजन आहे तन्वी, कोठे गेली होतीस तू आणि घरच्यांना सांगून का नव्हती गेलीस? तन्वीला खूप भीती वाटते, काय उत्तर द्यावं हेच तिला कळत नाही. तेवढ्यात तिला एक कल्पना सुचते आणि ती म्हणते, बाबा, मी अश्विनला मेसेज केला होता. आधी तर मला आई आणि तुमची खूप आठवण आली, म्हणून मी तुम्हाला भेटायला आले. पण मी आपल्या घराच्या गेटवर पोहोचले इतक्यात मला माझ्या मैत्रिणीचा कॉल आला. तिला महत्त्वाचं काम होतं म्हणून मी तिच्याकडे गेले, पण अश्विनला मी मेसेज केला होता. तर प्रतिमा विचारते, मग तू मला भेटायला आलीस, घरच्यांना सांगून यायचं ना, त्यांना का नाही सांगितलं? प्रिया सांगते, मला तुझी इतकी आठवण आली की मला राहवलंच गेलं नाही. मी विचार केला वाटेत सगळ्यांना मेसेज करेल, पण नंतर ते सुद्धा विसरून गेले. प्रिया खोटं बोलते हे सायलीच्या लक्षात येतं. तर पूर्णाई मात्र तिच्यावर आंधळा विश्वास ठेवते आणि म्हणते, जाऊ दे तन्वी, तुझी चूक झाली ना, यानंतर असं पुढं कधी करू नको. रविराज हा तन्वीला काळजी घ्यायला सांगतो. तर सायली ही प्रतिमाला तिच्या आवडीचं लिंबाचं लोणचं आणि कैरीचं लोणचं देते. प्रतिमा सायलीचं कौतुक करते. रविराज आणि प्रतिमा या सगळ्यांचा निरोप घेतात आणि तेथून निघून जातात. ते गेल्यानंतर अश्विन खूप चिडतो आणि प्रियाला इशाऱ्याने रूममध्ये बोलवतो. प्रिया ही त्याच्या मागे मागे येते. प्रियाला समजलेलं असतं की अश्विन खूप चिडलाय. अश्विन डोळे वटारतो आणि प्रियाला जाब विचारतो, कोठे गेली होतीस तू? सगळ्यांसमोर माझ्या हामध्ये हा मिळवलीस, परंतु खरं सांग, कोठे गेली होतीस? मला हे चालणार नाही, खरं बोलायचं. अश्विनचे ते लालबुंद झालेले डोळे पाहून प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती थरथर कापू लागते. अश्विन तिला पुन्हा पुन्हा विचारत असतो, कोठे गेली होतीस तू? मला आत्ताच्या आत्ता कळलंच पाहिजे, खरं खरं सांग. तर प्रियाला आठवत असतं की आपण कोठे गेलो होतो. अर्जुन आणि सायलीच्या मागे आश्रमात पोहोचलो, त्यानंतर महिपतच्या घरी गेलो. महिपतने आपल्यावर बंदूक रोखली, तेव्हा आपलं काय झालं हे सगळं तिला आठवतं. तेव्हा ती अश्विनला म्हणते, अश्विन, माझ्यावर ओढू नकोस. पण अश्विन हा चांगलाच चिडलेला असतो. त्याचे लालबुंद डोळे पाहून तुम्ही सुद्धा घाबराल की अश्विन सुद्धा एवढा कधी चिडू शकतो का? अश्विन हा प्रियाला पुन्हा पुन्हा विचारतो, खरं बोल, माझ्याशी खोटं बोलायचं नाही. घरात कोणाला न सांगता कुठे गेली होतीस? मला याचं उत्तर मिळालंच पाहिजे. प्रियाला काय उत्तर द्यावं हेच कळत नाही. तर इकडे महिपत आणि नागराज हे दारू पिऊन पुन्हा एकदा दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये येतात. तेथे सिक्युरिटी त्यांना थांबवतो, परंतु महिपत त्याच्याशी झटापट करू लागतो. सिक्युरिटी त्याला लुटून देतो आणि म्हणतो, अपॉइंटमेंटशिवाय मॅडमला भेटता येणार नाही. तर महिपत म्हणतो, कसली अपॉइंटमेंट? एवढा ढिगभर पैसा ओतलाय ना तुमच्या मॅडमसमोर, आता मला माझ्या केसबद्दल, माझ्या पुरीबद्दल बोलायचं तरीसुद्धा अपॉइंटमेंट घ्यावी लागेल का? आणि त्यांचा हा आरडाओरडा ऐकून तेवढ्यात दामिनी देशमुख तेथे येते. दामिनी देशमुखला पाहून महिपतची चांगलीच टरकते. तर इकडे प्रिया ही अश्विनला शांत करण्याचा प्रयत्न करते की अश्विन माझं ऐक ना, मी तुला सगळं सांगते. पण अश्विन तिच्यावर आणखीन ओरडतो, बस झालं तन्वी, मला तुझा आता कोणताही खोटा ऐकून घ्यायचं नाहीये. खरं खरं सांग, तू कोठे गेली होतीस, काय करत होतीस? तेव्हा प्रिया ही लांब श्वास घेते आणि अश्विनला म्हणते, तू जर माझं ऐकून घेणार असशील तर मी तुला सगळं खरं खरं सांगेल. हो, मी तुझ्याशी खोटं बोलले, घरच्यांशी खोटं बोलले, मी कॉलेजलाही गेले नव्हते आणि आईबाबांनाही भेटायला गेले नव्हते. खरं सांगायचं तर मी मंदिरात गेले होते. पण अश्विनला हे पटत नाही. अश्विन म्हणतो, मंदिरात गेली होतीस का तू, आणि तेही कोणाला न सांगता? खरं बोल तन्वी, खरं बोल. तर प्रिया ही लगेच रडायचं नाटक करू लागते आणि म्हणते, अरे अश्विन, मी खरंच बोलते, काय सांगू तुला, तुला तर माहिती आहे ना आजपर्यंत मी काय काय भोगलंय. मग ते आश्रमात असो, माझ्या आईबाबांच्या घरी असो किंवा या घरात असो, दिवस रात्र ते अर्जुन आणि सायली मला टोमणे देत असतात. मला हे सगळं नाही रे सहन होत. कधी कधी वाटतं आत्महत्या करावी,
मनात वेगवेगळे विचार येतात. हे ऐकून अश्विनला जबर धक्काच बसतो. प्रिया त्याला जवळ घेते आणि म्हणते, असं वाटतं जीव देऊन टाकावा, परंतु मग तुझा हा चेहरा माझ्यासमोर येतो आणि मला कळतं की आता माझ्यावर सुद्धा प्रेम करणारा कोणीतरी आहे. म्हणून मी परत आले. मला खूप त्रास होत होता म्हणून मी देवळात गेले होते. तुला माहिती आहे ना, आश्रमात असताना सुद्धा मी असंच करायचे. मी मंदिरात जाऊन बसायचे, तेथे मला खूप त्रास व्हायचा. मी देवळात तासनतास बसायचे, पण कोणाला काही देणं घेणं नव्हतं की मी कोठे गेले आणि काय करते. असं म्हणून ती ढसाढसा रडण्याचं नाटक करू लागते. अश्विनचा राग शांत होतो. तर इकडे दामिनी देशमुख ही महिपतवर खूप चिडते आणि म्हणते, तुम्हाला किती वेळेस सांगितलंय माझ्या ऑफिसमध्ये असं दारू पिऊन यायचं नाही, अपॉइंटमेंटशिवाय यायचं नाही, मग तुम्ही येथे कशाला आलाय. तर महिपत हा दारूच्या नशेत असतो आणि दामिनीला म्हणतो, मॅडम काय सांगू तुम्हाला, तुम्ही माझ्या पुरीला जेलमधून सोडवलं, पण तिची अवस्था खूपच बिकट झाली आहे. दिवसभर स्वतःला खोलीत कोंडून घेते, शून्यात पाहत राहते, तोंड पाडून बसते. जेलमधून आलेल्या आठवणींचा तिला खूप त्रास होतोय आणि हे सगळं त्या अर्जुन सुभेदारामुळे झालंय. तुम्ही त्याला चांगलाच धडा शिकवा. त्याला धडा शिकवल्याशिवाय मी येथून जाणार नाही. दामिनी देशमुख म्हणते, आत्ताच्या आत्ता येथून निघायचं. परंतु महिपत तिचं काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणतो, मी नाही जाणार येथून. तुम्ही माझ्या मुलीची केस घेतली आहे ना, मग तुम्ही मला काहीच सांगत नाही की तुमचा प्लॅन काय आहे, तुम्ही ती केस कशी लढवणार आहात. तुम्ही जोपर्यंत मला ते सांगत नाही ना, तोपर्यंत मी येथून जाणार नाही. दामिनी देशमुख ही नागराजला म्हणते, ओ किल्लेदार, त्यांना इथून घेऊन जा, तुम्ही थोडे शुद्धीत वाटताय. नागराज हा महिपतला शांत करण्याचा प्रयत्न करतो, परंतु महिपत तिचं काही ऐकून घेत नाही. त्याची बडबड सुरूच असते. दामिनी ती शांतपणे सगळं ऐकून घेत असते. इकडे प्रिया ही रडण्याचं नाटक करतच असते. ती अश्विनला म्हणते, अश्विन तुला नाही रे कळणार, मी ज्याला स्वतःचं बाप मानलं त्या बापाने माझ्यासमोर खून केला. ते ओझं तर माझ्या खांद्यावर आहे, आयुष्यभर राहणार आहे. पण आता तो माझ्या रूममध्ये घुसून माझा सोन्याचा हार चोरतोय. हे ओझं मी कसं सहन करायचं. त्याचा मला खूप त्रास होत होता. तो त्रास कमी करण्यासाठीच मी देवळात गेले होते. देवळात गेले, देवाच्या पायाशी डोकं ठेवलं आणि तेथेच बसले. मला थोडं बरं वाटलं. तेव्हा मनात वेगवेगळे विचार येत होते की आपल्या आयुष्याचं काय कारण आहे, का जगतोय आपण, मरून जावं. पण तेवढ्यात मला तुझी आठवण आली की कुणीतरी माझी आठवण काढणार आहे, कुणीतरी माझ्यासाठी घरी माझी वाट पाहत असेल, त्यामुळे मी परत आले, नाहीतर मी परतही आले नसते. असं म्हणून ती चक्क कान पकडते आणि अश्विनला म्हणते, मला माफ कर, यानंतर मी पुन्हा असं कधीच करणार नाही. पण माझ्यावर रागावू नको, चिडू नको. तुझा हा राग मी नाही सहन करू शकत. अश्विनसुद्धा इमोशनल होतो. तो प्रियाला बेडवर बसवतो, तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो, मला माफ कर, मी तुझ्यावर ओरडायला नको होतं. तर इकडे महिपत हा दामिनीसमोर पुन्हा हात जोडतो आणि म्हणतो, मॅडम तुम्ही मला आज सांगाच, तुम्ही माझ्या मुलीला कसं सोडवणार आहात, काय करणार आहात. तेव्हा दामिनी खूप चिडते आणि म्हणते, आता जर तुम्ही येथून गेला नाहीत ना, तर मी तुमची केस सोडेल आणि उलट तुमच्यावरच केस करेल. तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये घुसलात, माझी शांतीभंग केली, मला त्रास दिलात. पण महिपतला यातलं काहीच कळत नाही. तर इकडे प्रिया ही अश्विनला समजावून सांगते, यानंतर मी पुन्हा असं कधीच करणार नाही. तुला सांगितल्याशिवाय कोठेच जाणार नाही. पण तू माझ्यावर असा रागावू नको, माझ्यावर चिडू नको. मला समजून घे, माझी परिस्थिती ही खूप वाईट आहे. याआधी मी खूप वाईट वेळेतून गेली आहे. ते मधुभाऊ, ती सायली, तो अर्जुन मला खूप त्रास देतात. त्या त्रासातून फक्त तूच मला बाहेर काढू शकतोस आणि तू माझ्यावर असा चिडला तर मी कसं बाहेर निघायचं. अश्विन इमोशनल होतो आणि प्रियाला मिठी मारतो. तो म्हणतो, तन्वी तू काळजी करू नको, आता मी आहे ना तुझ्याबरोबर, तुला कसलाही त्रास होऊ देणार नाही. तेव्हा कुठे तन्वीच्या जीवात जीव येतो की या माठाला मी पुन्हा एकदा बाटलीत उतरवलं आणि ती खुश होते. तर इकडे महिपत हा दामिनीसमोर हात जोडतो आणि म्हणतो, ठीक आहे दामिनी मॅडम, तुम्ही फक्त माझ्या मुलीला वाचवा, मी तुम्हाला आता कोणताही त्रास देणार नाही. नागराज हा महिपतला घेऊन तेथून निघून जातो. इकडे संध्याकाळ होते. सायली ही देवी आईसमोर हात जोडते. तेवढ्यात पूर्णाई आणि कल्पना तिच्या मागे येऊन उभे राहतात. सायली मागे वळून पाहते तर या दोघी उभ्या असतात. ती या दोघींचाही आशीर्वाद घेते, पण दोघीही फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवतात, तिला आशीर्वाद देत नाही. सायली खुश होते आणि म्हणते, तुम्ही फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला, पण तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी आहे हे मला माहिती आहे. पूर्णाजी तोंड वाकडं करते. प्रिया त्यांचं बोलणं ऐकू लागते. तेव्हा सायली या दोघींना सांगते,
आई तुम्ही काळजी करू नका, आता आम्हाला एक खूप मोठा ब्रेक थ्रू मिळाला आहे, लवकरच सगळं सत्य आपल्या समोर येईल. हे ऐकून प्रियाला जबर धक्काच बसतो की आता यांना कोणता क्लू मिळाला आहे. तर कल्पना ही नेहमीप्रमाणे उद्धटपणे सायलीशी बोलते आणि म्हणते, आम्हाला कसली काळजी, आम्हाला फक्त काही प्रश्न पडतात म्हणून आम्ही त्याची उत्तरं तुम्हाला विचारतो, नाहीतर आम्हाला तुमची कोणतीही काळजी वाटत नाही. आणि आधीसारखं काय होणार, मला आधीसारखं काहीही नकोय. तर सायली म्हणते, आई तुम्ही असं काहीही बोलत असला ना तरी मला तुमच्या बोलण्यातली काळजी कळते, ती बाबांच्या बोलण्यातून सुद्धा आम्हाला कळते. पूर्णाई चिडून म्हणते, तुला काही वाटत असलं तरी गोड गैरसमज करून घेऊ नको, आम्हाला तुझ्याशी आणि तुझ्या नवऱ्याशी काही देणं घेणं नाही आहे, तू आमची काहीच लागत नाही. असं म्हणून पूर्णाई आणि कल्पना तेथून निघून जातात. तर सायली ही प्रियाकडे खूप कॉन्फिडन्सने पाहत असते, त्यामुळे प्रिया चांगलीच घाबरते आणि विचार करते की सायली एवढ्या कॉन्फिडेंटली काय बोलते, नक्कीच आज आश्रमात त्यांना काहीतरी क्लू मिळाला असेल. आता महिपतला हे सांगावं लागेल, नाहीतर महिपतला दुसरीकडून काही कळालं ना तर तो पुन्हा एकदा आपल्याला गोळी घालेल. अशा भीतीने प्रिया ही लगेचच महिपतला कॉल करते. सायली ही रूममध्ये येते तर अर्जुन हा डोक्याला हात लावून बसलेला असतो. सायलीला समजतं की त्याला खूप स्ट्रेस आला आहे. सायली विचार करते, मी आता पूर्णाई आणि आईंबद्दल यांना सांगणार, परंतु हे सुद्धा किती कष्ट करतात, बाकीच्या केस सांभाळून नेहमी आश्रम मर्डर केसचा विचार करत असतात, मी सुद्धा त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं ना. असा विचार करून ती अर्जुनला विचारते, अहो तुमचं डोकं दुखतंय का, खूप थकलाय का. अर्जुन म्हणतो, हा थोडाफार. तर सायली ही चक्क तेल घेते आणि अर्जुनच्या डोक्याला मालिश करू लागते. अर्जुनला खूप बरं वाटतं. सायली विचारते, आता बरं वाटतंय का. अर्जुन हो म्हणतो आणि तो सायलीला विचारतो, जसं मी थकलोय तसं तुम्ही सुद्धा थकल्या असाल ना, पण तुमच्यासाठी कुणी काहीच करत नाही, थांबा आज मी तुमच्यासाठी काहीतरी करतो. असं म्हणून अर्जुन हा चक्क सायलीला खाली बसवतो आणि तिच्या डोक्याला मालिश करून देऊ लागतो. सायलीला सुद्धा खूप छान वाटतं. अर्जुन आणि सायली हे दोघे क्वालिटी टाईम स्पेंड करतात, दोघेही एकमेकांबरोबर खूप आनंदी असतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सगळेजण हे नाश्ता करत असतील, त्याच वेळेस अर्जुन हा प्रियाला जोर का झटका जोरात देणार. तो प्रियाला म्हणेल की मिसेस तन्वी अश्विन सुभेदार, तुमच्यासाठी माझ्याकडून एक वेडिंग गिफ्ट. हे गिफ्ट पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल, कारण अर्जुनने चक्क तन्वीला लीगल नोटीस पाठवलेली असेल आश्रम मर्डर केसमध्ये तिची उलट तपासणी करण्याची. ही नोटीस वाचून तन्वी खूप चिडेल आणि अर्जुनला जाब विचारेल, अर्जुन तुला लाज नाही का वाटत, घरातील मेंबरबरोबर कुणी असं वागतं का, त्याच्याशी उलट चौकशी करतं का. तर अर्जुन म्हणेल, सत्य माहीत करून घेण्यासाठी तो घरातला मेंबर असो किंवा इतर कुणीही, मी त्याला अशीच नोटीस पाठवली असती आणि प्रियाला अशी नोटीस मिळाली आहे. हे पाहून घरातील सगळ्यांना मोठा धक्काच बसेल. म्हणजे आता एकूणच या मालिकेत खूप मजा यायला लागली आहे. एकीकडे अर्जुनला एकानंतर एक पुरावे मिळत आहे, तर प्रिया किती खोटाडी आहे हे संपूर्ण जगाला कळत आहे. अश्विनचा तिच्यावर जो आंधळा विश्वास होता तो सुद्धा हळूहळू डगमगायला लागलाय. तर कल्पना आणि पूर्णाई ज्या पूर्णपणे डोळे झाकपणे तन्वीवर विश्वास ठेवत आहे की तन्वी जी बोलेल तीच पूर्व दिशा, तन्वी जे बोलेल तेच खरं. पण आता त्यांना सुद्धा कळू लागलंय की तन्वी ही इकडचं तिकडं करते, तन्वी एक नंबरची खोटाडी आहे. आजच्या भागात जे काही घडलं ते पाहताना खरंच खूप मजा आली, कारण तन्वीचा खोटाडेपणा हा सगळ्यांसमोर आला. जेव्हा आपण खरं बोलतो तेव्हा ते लक्षात ठेवण्याची गरज नसते, कारण आपण नेहमी तेच बोलणार असतो, पण खोटं बोलल्यावर ते लक्षात ठेवण्याची गरज असते, कारण कधी काय आणि कोठे आपण खोटं बोललोय ते लक्षात ठेवावं लागतं. आणि प्रिया तर क्षणाक्षणाला खोटं बोलत असते, त्यामुळे आपण कोणासमोर काय खोटं बोललोय, कधी खोटं बोललोय हे तिच्या लक्षात राहत नाही. आणि आता आश्रम मर्डर केसमध्ये सुद्धा हीच गोष्ट कामाला येणार आहे. तिने सगळं मनगडंत स्टोरी तयार केली आहे आणि ती स्टोरी आता किती खोटी आहे हे सगळ्यांसमोर येईल. आणि जेव्हा प्रियाचा खरा खोटारडा चेहरा समोर येईल तेव्हा ज्या कल्पना, अश्विन आणि पूर्णा आजीने तिला डोक्यावर बसवलंय तेच तिला डोक्यावरून खाली जमिनीवर पाडतील आणि हाताला धरून घराबाहेर हाकलून देतील, एवढं मात्र नक्की. आणि त्या दिवशी या सगळ्यांना सायलीची खरी असलियत, सायलीची खरी किंमत कळेल या शंका नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड पाहायला मजा आली ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजेच
तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळतील. खूप खूप धन्यवाद.